तू बॉम्ब फोडली, तुझ्या हाताला काही लागलं नाही ना? बघू मला. हा आई आई आई, फक्त तू सांगतेस म्हणून मी येतोय, अदरवाईज मी त्या मुलीला. बरं, त्या मुलीमुळे तुझा मूड गेलाय कळतंय मला, आणि तिचं काय करायचं ना ते आपण नंतर ठरवूया. पण हे बघ, यापुढे आता सगळं तुझ्या मनाचं होईल, पण आत्ता आपण खाली आरतीला जाऊया. सगळेजण वाट पाहत. हा हे बघ, तुझ्यासाठी कुर्ता पण घेऊन आली, तू जाऊन चेंज कर, मी वाट पाहते इथेच. तर भाऊ, आरतीचं ताट तयार आहे. आबासाहेब, आरतीची तयारी झाली, आरती करून घेऊयात का आपण? इंद्रजित आणि मालतीला येऊ दे. मला नाही वाटत इंद्रा भाऊजी इथे येतील म्हणून, निदान ही मुलगी इथे असेपर्यंत तरी. रमीला थांबा, तो विषय संपलाय, उगाच वाढवू नका. मी एक काम करतो, मी इंद्राला कन्व्हिन्स करून घेऊन येतो. हा, त्याची काही गरज नाहीये. इंद्रा आलाय. छान दिसतोयस. चला आता आरती सुरू करूया. ना या, मान तुमचा आहे. आरती तर आज इंद्राच्या हस्ते होणार होती ना? आता आबांचीच इच्छा नसेल की इंद्राच्या हस्ते आरती व्हावी तर बोला प्रभू श्री रामचंद्र की जय. बोला प्रभू श्री रामचंद्र की जय. जय सीताराम. जय सीताराम. श्री राम जय राम, जय जय राम. श्री राम जय राम, जय जय राम. राम नाम हे सदा सुखाचे, राम नाम हे सदा सुखाचे. निधान जाणा परमेशाचे, निधान जाणा परमेशाचे. राणीसारखे लोक हवे त्या महाडिक इंडस्ट्रीला, जे माणसांचं महत्व जाणतात. पतित पावन अवघे नाम, पतित पावन अवघे. या मुलीला या कंपनीतून बाहेर काढल्याशिवाय मी शांत बसणार नाही. इंद्रा, आरतीला ये. राम श्री राम जय राम, जय जय राम. 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 बोला प्रभू श्री रामचंद्र की जय. जय सीताराम. जय सीताराम. आई, मी निघतो. थांबा, सगळ्यांनी थांबायचंय. आपल्या वस्तीतल्या कामगारांच्या लहान मुलांनी रामलीला बसवली, ती आपण सगळ्यांनी बघावी अशी माझी मनापासून इच्छा आहे. आरतीसाठी आलो होतो, झाली आरती. आता मला इथे माझा व्हॅल्युएबल टाइम वेस्ट नाही करायचा आहे. निघतो मी. इंद्रा, इंद्रा थांब.
म्हणजे नाटक बसवलं तर रामलीलेचं सुरू करा. आणि मग रावणाचा पराभव करण्यासाठी वानर सेनेनं प्रभू श्रीरामांची मदत केली. प्रभू श्रीरामांनी सगळ्यांना एकत्र केलं, माणसं जोडली, म्हणून त्यांना रावणाशी युद्ध करायला सगळ्यांची मदत झाली. आणि मग वाईटावर सत्याचा विजय झाला, रावणाचा वध झाला आणि प्रभू श्रीरामांचा विजय झाला. राजा जर प्रजेला समजून घेणारा, सामावून घेणारा, त्यांच्या सुखदुःखात सहभागी होणारा असेल ना, तर त्याचा कधीच पराभव होत नाही. हेच आपल्याला रामायण सांगतं. तर बोला प्रभू श्री रामचंद्र की जय, प्रभू श्री रामचंद्र की जय, प्रभू श्री रामचंद्र की जय. आणि तुझं हे नाटक खूपच आवडलं मला, फारच छान. आणि या लहान मुलांनी सुद्धा छान कामं केलेत. या लहान मुलांना या वयामध्ये आपले देव म्हणजे काय, संस्कृती म्हणजे काय हे तू शिकवलंसच. आम्हा मोठ्यानाही एकता म्हणजे काय, एकजूट म्हणजे काय हे सांगितलंस. कारण मुळात आपल्या कंपनीचा पायाच एकता आणि एकजूट आहे. या आपल्या कंपनीमध्ये कोणीही मालक नाही, कोणीही कामगार नाही, सगळे एक समान आहेत. म्हणून तर इतकी वर्ष आपली कंपनी जोरदार सुरू आहे आणि ती अशीच चालू राहील याची मला खात्री आहे. आणि फार छान नाटक बसवत असतो. अगं असू दे असू दे. राणीसाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. आता 1 2 3 4 5 6 7 8 9 मी धरून 9. अजून एक कुठे? काय भारी नाटक केलंय तुम्ही. अरे मला तर वाटलं माझी इज्जत काढताय का काय, पण तुम्ही तर माझी इज्जत वाढवली है ना. तर आता याच्या बदल्यात तुम्हा सगळ्यांना माझ्याकडनं बक्षीस. काय बक्षीस? तुम्हा सगळ्यांना विमानानं वस्तीवर घेऊन जाणार. पण कुठे विमान? ते काय आपलं परिवार का विमान? याच्याने नेणार तुम्हाला वस्तीवर.